रामकृष्ण हरी मंडळे, हरे कृष्ण. मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे. आज मी आपला मुक्काम जो केलेला आहे तो कोलशेतचा आहे. कोलशेतमध्येच लोढा आमारा नावाचं कॉम्प्लेक्स आहे. लोढा आमारा नावाचं हे जे कॉम्प्लेक्स आहे तसं बघितलं तर हे खूप मोठं कॉम्प्लेक्स आहे. ह्या कॉम्प्लेक्समध्ये जवळजवळ तुम्ही बघितलं तर एक 50 बिल्डिंगचं कॉम्प्लेक्स आहे. लोढा आमाराची सगळ्यात चांगली खासियत ही आहे की ह्या कॉम्प्लेक्समध्ये चांगल्या पद्धतीच्या ॲम्युनिटीज आहेत. म्हणजे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम आणि असं ग्राउंड, क्रिकेट ग्राउंड म्हणा, फुटबॉल ग्राउंड म्हणा, ह्या सुखसुविधा बाकी एक नंबर दिलेल्या नक्की आहेत. ठाणा स्टेशनपासून जर आपण कोलशेतचा विचार केला तर साधारणतः 6.5 ते 7 किलोमीटर अंतरावरती हे लोढा आमारा कोलशेतच्या खाडीच्या जवळ असणारं हे कॉम्प्लेक्स असणार आहे. मी तुम्हाला तेच सांगितलं की ह्याच्यामध्ये 1 BHK, 2 BHK, 3 BHK, 4 BHK सगळ्याच पद्धतीचे फ्लॅट आहेत. पण आता मी आज तुम्हाला जो फ्लॅट दाखवतोय लोढा आमारामधलाच हा जो फ्लॅट आहे हा नॉर्थ फेसिंगचा 3 BHK फ्लॅट आहे. म्हणजे बाहेर ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला उत्तर दिशेला हा फ्लॅट असणार आहे. तर उत्तर दिशेचा हा फ्लॅट आहे आणि 3 BHK फ्लॅट आहे. याचा कार्पेट जो आहे तो साधारणतः 950 कार्पेटचा हा 3 BHK फ्लॅट आहे. फ्लॅट चांगला आहे, फेसिंग चांगली आहे आणि हायर फ्लोअरला फ्लॅट आहे. जवळजवळ टोटल 28 माळ्याची बिल्डिंग असणार आहे. ग्राउंड प्लस 28 फ्लोअरची बिल्डिंग असणार आहे. तर हा 3 BHKचा लेआउट नक्की कसा आहे लोढा आमारामध्ये हा मला दाखवायचा होता, म्हणून मी हा आज व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न केला. तर जेव्हा आपण हा 3 BHKचं चांगली काय आहे की 3 BHKच्या तुम्ही ज्यावेळेला आपण घराच्या बाहेर येणार आहात तर तो जवळजवळ हा एवढा मोठा स्पेस हा तुमच्या घराच्या बाहेर मिळतो. 2 BHKला जेवढा मिळत नाही किंवा समोरचे जे 2 फ्लॅट आहेत त्यांना मिळत नाही. टोटल ह्या फ्लोअरवरती बघितलं 2, 4 आणि 1, 5 असे 5 फ्लॅट एका फ्लोअरवरती आहेत आणि साधारणतः 2 लिफ्ट ह्या बिल्डिंगमध्ये आहेत आणि ह्या साईडला एक स्टेअरकेस अधिक असे स्टेअरकेस पण त्याला 2 आहेत. अशा पद्धतीचा हा 3 BHK फ्लॅट आहे. आपण ज्यावेळेला ह्या फ्लॅटमध्ये एंट्री करतो तर बाहेर जाताना मी सांगितलं त्याप्रमाणे उत्तर दिशा आहे आणि हा हॉल आहे. हॉलमध्ये ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला परत एवढा मोठा पॅच तुम्हाला हा वेगळा मिळतो जो कामामध्ये येऊ शकतो आणि त्याच्यानंतर प्रशस्त असा मोठा एक हॉल तुम्हाला मिळू शकतो. ज्या लोकांना 3 BHKचं स्वप्न ॲडजस्टेबल 3 BHK हवा आहे, जिथे 950 आपलं चालू शकतं आणि बजेट वाईज जरा थोडासा कमी जास्त ह्या पद्धतीचा असेल तर त्याच पद्धतीचा हा फ्लॅट आहे. ह्याच्यात जर बघितलं तर तुम्ही ज्यावेळेला आपण हॉलमध्ये येणार आहात तर हॉलमध्ये आल्यानंतर तुम्हाला इकडे ह्या साईडला जर गेला तर हे लोढा स्टर्लिंग म्हणून दिसतं आणि पाठीमागे लोढा स्टर्लिंग एवढ्याच माळ्याची बिल्डिंग, याच्यावरती बिल्डिंग येणार नाही आहे. समोर जे लोढा क्राऊन तयार होतं आहे आणि जर तर सरळ बघितलं तर बघा तिकडे तुम्हाला तुमचा जो डोंगर आहे तो प्रॉपरली येऊरचा हा डोंगर तुम्हाला तुमच्या घरातल्या हॉलमधनं नक्की दिसतो. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण हा हॉल हे करतो, हॉलच्याच तुम्ही समजा जर हॉलमध्ये घुसलात तर तुम्ही इथे मंदिर वगैरे मस्त पण बनवू शकतं किंवा तुम्हाला जर काय पेंटिंग लावायचं असेल तर मस्त इथं आल्यानंतर किंवा मग TV युनिट किंवा व्हॉटेवर बघा तुमच्या पद्धतीनं तुम्हाला कसं मॅनेज होईल ते. पण हॉलची साईज 950 कार्पेटच्या हिशोबाने त्यापैकी बऱ्यापैकी आहे. आणि त्याच्यानंतर इमिडिएटली तुमच्या हॉलमध्येच असणार हे किचन आहे. किचन जे आहे मॉड्युलर बनवलेलं आहे. त्याच्यात थोडं काम करावं लागणार आहे, सर्व्हिसिंग करावी लागणार आहे किचनची. 2 साईडला तुमचा प्लॅटफॉर्म आहे, हे तुम्ही बघू शकता. 2 साईडला आहे प्लॅटफॉर्म. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण किचनमधनं इमिडिएटली बाहेर येऊ समोर 2 रूम आहेत, 2 BHK आहेत. पण ते बघण्याच्या अगोदर आपण ह्या साईडला येऊ तर ज्या वेळेला किचनच्या आपण इमिडिएटली ह्या साईडला येणार आहोत त्याच्यात इथं मास्टर बेडरूम आहे आणि मास्टर बेडरूमच्या शेजारी एक स्पेस आहे. जो स्पेस तुम्ही बघितला तर खूप मोठा स्टोर रूम टाईप बनवू शकतं आणि हा स्पेस इतका मोठा आहे की इकडे तुम्ही इथपर्यंत येऊन तुमचं एकदम ड्राय बाल्कनी म्हणलं तुमची वॉशिंग मशीन तुम्ही इकडे शिफ्ट करा आणि दिवसभर एक तर तुम्ही कपडे वाळवायला घाले, तुम्ही इथे कपडे वाळवायला घाला सगळे. वॉशिंग मशीन तुमचं फ्रीज वगैरे पण तुम्ही ह्या साईडला शिफ्ट करू शकता, म्हणजे तुम्हाला तिकडे अडचण होणार नाही. पण ह्याच्यात तुम्ही कपडे सुकवणे किंवा स्टोर रूम करणे हा प्रकार इथे 100% मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. आणि मग हे तुमचं एक मास्टर बेडरूम आहे जे गेस्ट लोकांना तुम्ही किंवा लहान मुलांसाठी जरी करायचं म्हटलं तुम्ही ह्या साईडला करू शकता. आणि मग हे बेडरूम आहे आणि याचं ह्या साईडला तुम्ही जर आलात तर याचं मोठं एक बाथरूम असणार आहे. हे तुम्ही बाथरूमची साईज पण बघू शकता. बाथरूमची साईज पण चांगली मोठी आहे. आता हे कसं ॲडजस्टेबल फ्लॅट आहेत. इकडे
सगळे फ्लॅट ॲडजस्टेबल आहेत. पहिल्याच्या जमान्यामध्ये आणि आताच्या जमान्यात हे नवीन जमान्याचे फ्लॅट आहेत. कार्पेट वाईज म्हणा किंवा मग त्या सगळ्याच गोष्टींचा जर विचार केला तर मग त्या पद्धतीने हे तुमचं एक बेडरूम आहे. बेडरूमची साईज पण तशी बऱ्यापैकी मोठी आहे आणि तुमच्या ह्या बेडरूममधनं जर बघितलं तर ह्याला मात्र पुढे लोढा क्राऊनचा किंवा लोढा सिग्नेट किंवा लोढाचं जे बिझनेस डिस्ट्रिक्ट किंवा जे डिलॉयट नावाची कंपनी वगैरे झाली त्या साईडला ह्याचा व्ह्यू असणार आहे. आणि साईडला जर बघितलं तुम्हाला तर ह्या साईडला इथे वॉलड्रॉपसाठी स्पेस आहे. इथं आपल्याला वॉलड्रॉप बनवून घ्यावा लागेल कारण हा काय फर्निश फ्लॅट नाही आहे, पण पेंटिंगचं काम झालेलं आहे ह्या फ्लॅटचं. आता पेंटिंग तुम्ही लिकेज वगैरे बघू शकता, कुठेही कोणत्याही प्रकारचं लिकेज 100% नाही या फ्लॅटमध्ये. पाऊस संपून आता 2च दिवस झालेत. हा 2 दिवसानंतरच आपण हा व्हिडिओ काढतोय, त्यामुळे तुम्हाला इथं लिकेजबद्दल जर काही डाऊट असेल तर मी तो नक्की बघितला आहे. कुठेही 100% लिकेज नाही आहे. आणि ज्यावेळेला हॉलमधनं आणि किचनच्या जस्ट अपोजिट साईडला आपण येऊ त्यावेळेला परत तुमचा इकडे एक गेस्ट रूम किंवा चिल्ड्रन्स बेडरूम तुमचा ह्या साईडला असू शकतो. याची साईज पण चांगली मोठी आहे. याच्यामध्ये तुम्हाला हिताची कंपनीची आपल्याला प्रत्येक बेडरूमला एक हॉलला AC मिळणार आहे. फॅन ट्यूबलाईट कर्टन रॉड्स ऑलरेडी सेट केलेले आहेत. रिसेलचा फ्लॅट असणार आहे. आणि ही जी बिल्डिंग आहे ही सगळ्यात पहिली बिल्डिंग असणार आहे. म्हणजे साधारणतः ही जी बिल्डिंग आहे 4 ते 5 वर्ष जुनी ही बिल्डिंग नक्कीच आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जे लोढा आम्हाला चालू झालं त्यापैकी ह्या टॉवरमध्ये फ्रंट साईडच्याच बिल्डिंगमध्ये आहे. म्हणजे याच्यापासून तुमची पार्किंग पण जवळ आहे. का पोडियम पार्किंग इकडे वेगळी दिलेली आहे. एक पार्किंग याच्यासोबत आपल्याला मिळणार आहे. आणि नंतर हे गेस्ट बेडरूम किंवा चिल्ड्रन बेडरूमचा जो व्ह्यू आहे हा तुम्हाला समोर बिल्डिंग दिसणार आहे त्या बिल्डिंगचाच तुम्हाला व्ह्यू मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण ज्यावेळेला ह्याच्या अपोजिट डायरेक्शनला येऊ त्यावेळेला अपोजिट डायरेक्शन आलं तर इथं कॉमन वॉशरूम असणार आहे. कॉमन वॉशरूम ह्या साईडचं आहे की कॉमन वॉशरूम इथून चालू होतं आणि हे इथपर्यंत संपतं. त्याच्यात गिझर वगैरे सगळं लागलेलं आहे. गॅसच्या पाईपलाईन वगैरे सगळे इकडे आलेल्या आहेत. आणि हे मग तुमचं इकडे परत एक ड्राय बाल्कनीसाठी इकडे स्पेस प्रॉपर दिलेला आहे. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. आणि आता आपण याच्यामधला 3 BHK मधला शेवटचा बेडरूम बघायला जातोय. शेवटचा बेडरूम जर बघितलं तर आपण इमिडिएटली ज्यावेळेला बेडरूमच्या आतमध्ये एंट्री करतो तर समोरच याचं प्रशस्त असं मोठं टॉयलेट म्हणा किंवा वॉशरूम बाथरूम जे काय आहे तर ह्या साईडला ते टॉयलेट वॉशरूम बाथरूम तुमचं ह्या बेडरूमच्या ह्या साईडला तुम्हाला नक्की भेटेल. आणि बाथरूमच्या नंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येऊ बघा हे बेडरूमचं कसं आहे की हे बेडरूम तुम्हाला इकडनं जर आलात तर एवढं आणि त्याला तर तुम्हाला इथे ह्याचं वॉलड्रॉपसाठी जागा आहे. पण ह्या बेडरूममध्ये सगळ्यात चांगली गोष्ट म्हणा की ही आहे की इथं तसं बघितलं तर हा बेडरूम खूप मोठा आहे. पण ह्यांचं जे ॲडजस्टमेंट आहे बघा इकडे ह्या साईडला आला तर इकडे एक चांगला मोठा रूम आहे. तसा जर बघितला तर मोठा रूम आहे. याच्यामध्ये 2-4 लोक आरामशीर झोपू शकतात एवढा मोठा ह्या साईडला. आणि ऑलरेडी ते एक बेडरूम मोठं आहेच आहे. तर अशाच पद्धतीचा हा 3 BHK फ्लॅट आहे. तर फ्लॅट जर बघितलं तर तुमचा पार्किंगला लागून असणार आहे. एक पार्किंग त्याच्यामध्ये मिळणार आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे याचं जे कार्पेट आहे ते साधारणतः 950 कार्पेट असणारा फ्लॅट आहे. आणि ज्यावेळेला आता ह्या ओनरने आपल्याला जे हे घर विकायला सांगितलेलं आहे. आता लोढा आमाराबद्दल तुम्ही वेगळं काही ना काही कोण काही ना काही बोलेनच. पण आता बघा सगळ्याच गोष्टी ॲडजस्ट करायच्या म्हटल्यानंतर त्या होणार नाही. आणि माझं काम आहे फ्लॅट दाखवणं तर मी दाखवायचा प्रयत्न करतोय. आता पसंत येणं न येणं हे सगळं सर्वस्वी तुमच्या सगळ्यांचा निर्णय आहे. त्याच्यात माझं काहीच नाही. मला लोढा आमाराचा फ्लॅट दाखवायचा होता. 3 BHK फ्लॅट मला दाखवायचा होता म्हणून मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ह्याची जी किंमत आहे मालकांनी 1,55,00,000 रुपये आपल्याला सांगितलेली आहे. आणि ह्यामध्ये आपल्याला ते पैसे पण कमी करणार आहेत. पण जर एखाद्याला बजेटच ॲडजस्ट करायचं आणि मोठा फ्लॅट हवा आहे 3 BHKच फ्लॅट पाहिजे ॲम्युनिटीज पाहिजे क्लब हाऊस पाहिजे आणि टाउनशिपमध्ये राहायला पाहिजे तर त्या लोकांसाठी हा फ्लॅट असणार आहे. ज्यांच्यामध्ये घरामध्ये बुजुर्ग असतील ते बुजुर्ग लोक म्हणजे वयस्कर लोक आहेत त्यांना खाली बसायला म्हणा किंवा गार्डन म्हणा ह्या सगळ्या सुखसुविधा इथे आहेत. मुलं आहेत लहान मुलं त्यांना खेळण्यासाठी म्हणून हे आजूबाजूला जर बघितलं त्या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा मग कवर्ड स्विमिंग पूल एक ऑलरेडी तिकडे आहे लेडीजसाठी तो कवर्ड स्विमिंग पूल यूज करतात. जिम पण खूप मोठी आणि चांगली प्रशस्त आहे. तर ज्या लोकांना ना ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ असणार आहे त्या लोकांसाठी हा फ्लॅट खूप सुंदर आहे आणि ते घेऊ शकतात. तुर्तास थांबतो. अजून आपल्याला खूप व्हिडिओ टाकायचे आहेत. अजून आपल्याला खूप व्हिडिओ करायचे आहेत. मला असं वाटते आपण लोकांनी माझ्यावरती कृपादृष्टी ठेवा सगळ्यांनी थोडीफार. माझे फ्लॅट जास्तीत जास्त बघा. मला थोडंसं सबस्क्राईब वगैरे पण करत राहावा. जबरदस्ती नाही आहे प्रेमानं म्हणजे तुम्हाला जर वाटलं करावं तर करा असं काही नाही की ते केलंच पाहिजे पण केलं तर बरंच होईल. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरे.